मित्रांनो, कल्याणमध्ये गणपत गायकवाड यांच्यावरचा झालेला गोळीबार आणि आज दहिसरमध्ये अभिषेक घोसाळकर यांच्यावरती झालेला गोळीबार नक्की चाललंय तरी काय, हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार, मी संतोष आणि आपण पाहताय शब्दांत. दहिसर परिसर आज गोळीबारानं हादरलेला. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची शक्यता, तर गोळ्या झाडणारा मॉरिस भाई याने देखील स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. मात्र रुग्णालय प्रशासनानं अद्याप कन्फर्म केले नाही. गोळीबाराचा थरार फेसबुक लाईव्ह मध्ये दिसला. आपापसातील वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. अभिषेक घोसाळकर यांना 5 गोळ्या लागल्या. मॉरिस भाई याने आधी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह केलं आणि त्यानंतर 5 गोळ्या फायर केल्या. यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला, तर आरोपी मॉरिस भाई यांनी स्वतःवर देखील गोळ्या झाडत आत्महत्या केली. गोळीबाराचा धक्कादायक व्हिडिओ फेसबुक लाईव्ह मध्ये कैद झाला. मॉरिसने घोसाळकरांवर 5 गोळ्या झाडल्या. पहिली गोळी त्यांच्या पोटात लागली. पैशाच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. दहिसरच्या मॉरिस भाई याच्या कार्यालयात ही घटना घडली. तिथलं सीसीटीव्ही फुटेज समोर आले. या फुटेज मध्ये आरोपी मॉरिस यांच्या कार्यालयात मॉरिस नरोना आणि अभिषेक घोसाळकर हे दोघेही इंग्रजीत एकमेकांसोबत चर्चा करत आहेत. फेसबुकवरून हा सर्व संवाद लाईव्ह होता. या संवादातून दोघांतील मतभेद दूर झालेत. आता आम्ही सोबत काम करणार असल्याचं अभिषेक घोसाळकर सांगत आहेत. जनतेसाठी आम्ही सोबत मिळून चांगले काम करू असे ते सांगतात. त्यानंतर अभिषेक सोफ्यातून उठून जात असताना अचानक अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. पहिली गोळी अभिषेक यांच्या छातीत लागली असून दुसरी गोळी पोटात लागली. त्यानंतर ते खाली कोसळताना दिसत आहे. या फुटेज मध्ये एकूण 5 गोळ्या झाडल्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. मित्रांनो, कोण आहे ते अभिषेक घोसाळकर ते आपण पाहू. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते. वडील विनोद घोसाळकर हे 2009-2014 मध्ये आमदार होते. अभिषेक घोसाळकर हे 2दा नगरसेवक म्हणून निवडून आलेले. तरुण, अभ्यासू आणि तळमळीने काम करणारा नगरसेवक म्हणून प्रतिमा. दहिसर कांदरपाडा वार्ड नंबर 7 चे ते नगरसेवक होते आणि मुंबई बँकेचे संचालकीय. मॉरिस नरोना हा कोण आहे हे बघू. मॉरिस हा स्वतःला समाजसेवक म्हणून घेतो. बोरिवलीत राहणाऱ्या मॉरिसला मॉरिस भाई या नावाने ओळखले जाते. लॉकडाऊन काळात मॉरिसने हजारोंना रेशन वाटल्याचं काम केल्याच्या काही बातम्या वेबसाईटवर आल्या होत्या. या काळात जनजागृतीसाठी बोरिवली ते वांद्रे येथे मॉरिसने पदयात्रा केल्याचं वेबसाईटच्या बातम्यांवरून कळतं. खान यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं सांगितलं जातं. अभिषेक घोसाळकर यांची नुकतीच मॉरिस सोबत परिचय झाला होता. दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. मात्र हा वाद नेमका काय ते अजून स्पष्ट होत नाही. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक उरलेला नाहीये. रात्री अभिषेकवर गोळीबार झाला अशी परिस्थिती असेल तर महाराष्ट्रात कोण सुरक्षित आहे असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. तर राज्य गुंडांच्या तावडीत आहे म्हणून कायद्याची भीती उरली नसून पोलीस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरलेत असा दावा उबाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले, अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार धक्कादायक आहे. अभिषेक मृत्यूशी झुंज देतोय आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करत फिरत आहेत. देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या अशी मागणी देखील त्यांनी केली. मित्रांनो, या घटनेबाबत तुम्ही तुमची मते नक्की कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि शब्दांकन हे आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर शब्दांकन हे पेज फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन अपडेटसह. तोपर्यंत